देवांना प्रिय नाटक या नाटकाचे सर्व माननीय प्रितेश मांजरेकर सर यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर येऊन त्यांनी आपलं मत 2 मिनिटात मांडावं। त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र राज्य विशेष पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारही मिळालेला आहे। त्याबद्दलही त्यांचे मी अभिनंदन करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावरती आपले मत व्यक्त करावे। उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय, जय अशोक, जय भारत, जय संविधान। संपूर्ण जगाला मैत्री, करुणा आणि अत्यधिक भूमीचा महान संदेश देणारे महाकरुण तथा भगवान गौतम बुद्ध आपल्या प्रजेची पुत्रवत काळजी घेऊन तिच्या सर्वंकष विकासाकडे झटणारे चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त बहुजनांना आणि महिलांना अज्ञानाच्या आणि गुलामीच्या अंधकारातून बाहेर काढून त्यांना ज्ञानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रकाश दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त बहुजनांच्या उद्धाराकरता आणि उत्थानाकरता आपलं आयुष्य वेचलेल्या समस्त महान स्त्रियांच्या आणि महान पुरुषांच्या कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन। आजच्या या मंगल प्रसंगी आणि अतिशय क्रांतिकारी दिनी आपल्या विचारमंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर मला मगाशी आग्रह केला होता की विचारमंचावरती येऊन बसा, पण मी म्हटलं नाही, अजून आपली तेवढी पात्रता नाही की या सर्व माणसाच्या सोबतीला आपण येऊन बसू शकतो, कारण यांचं काम खूपच मोठं आहे आणि भारतीय लोकशाही संघटना जो हा मला मान देते त्याच्याबद्दल त्या संघटनेचे खूप खूप आभार। आणि या सर्व मान्यवरांच्या समोर मी काही फार भाषण करणं अजिबात उचित नाही आहे, पण सांगण्यासारखं एवढं खूप खास आहे की भारतीय लोकशाही संघटनेचं जे पहिलं स्टडी सेंटर सायन या ठिकाणी उभारलं होतं, त्या स्टडी सेंटरच्या उभारणीमध्ये सिद्ध आर्टचं एक नाटक आपण केलं होतं, प्रसिद्ध प्रोफेट, आणि त्या माध्यमातून आपण निधी उभारून त्या स्टडी सेंटरची उभारणी झालेली होती। ते 2019 पासून आपलं पहिलं स्टडी सेंटर आणि 19च्या नंतर आज 25 या 6 वर्षांमधलं हे 5वं आपलं स्टडी सेंटर आहे। आणि मी खरंच खूप मोठी गोष्ट आहे या विषयावरती सातत्यानं काम करणं आणि एवढं सातत्यपूर्ण काम करणं। आणि मी पाहतो आहे की या संघटनेमध्ये काम करत असताना शिक्षणावरती एवढं सातत्यानं काम करणारी आणखी कुठलीच संघटना मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये नसावी, हे ती मी चाहतेपूर्वकपणे सांगू शकतो की कुठे कुठे अधिवेशन असेल, नागपूरला असेल, त्या ठिकाणी जाऊन आपल्या मागण्या सांगणं म्हणजे भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत एक गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना मोफत शिक्षण दर्जेदार मिळालं पाहिजे 6 ते 14 वर्ष वयोगटापर्यंत। पण आपलं सरकार जे आहे आणि या सरकारमधले जे सगळे सहकार महर्षी आहेत आणि जे शिक्षण सम्राट आहेत त्यांनी मुद्दाम हे शिक्षण महाग करून ठेवलेलं आहे जेणेकरून वंचित घटकांपर्यंत हे शिक्षण पोहोचलं नाही पाहिजे। पण हे शिक्षण कसं पोहोचेल वंचित घटकापर्यंत यासाठी भारतीय लोकशाही संघटना गेली कित्येक वर्ष काम करते आहे आणि ते मी पाहतो आहे। मध्ये आपण एक शिक्षण हक्क चळवळ देखील राबवलेली होती, त्याचा मी एक भाग होतो, याचाही मला आनंद आहे आणि अभिमान आहे। तर आजचं हे आपलं 5वं स्टडी सेंटर आहे आणि ज्या गतीनं आपल्या संघटनेचं काम सुरू आहे सर, तर लवकरच 50, 500 आणि 5000 अशी संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टडी सेंटर उभी राहावी आणि त्या सगळ्यांमध्ये माझंही जे काय सहकार्य लागणार त्यासाठी मी सगळं तत्पर असेल याची मला पूर्ण खात्री आहे। मी आपल्या संघटनेला देखील खात्री देतो। मी भारतीय लोकशाही संघटनाच्या वतीने लोकशाही स्टडी सेंटर वडाळ्यात उभं राहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे त्याचा उद्घाटन सोहळा आहे। या संघटनेचं त्याचबरोबर संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि संघर्ष महिला मंडळ यांचं देखील अतिशय आपण आभार व्यक्त केले पाहिजे, त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे। कारण अशा प्रकारच्या संकल्पाला जेव्हा आपण साथ देता तेव्हा हे संकल्प तळागाळामध्ये पोहोचतात आणि ते जास्त ठिकाणी आपण राबवू शकतो, कारण शेवटी प्रत्येक माणसाला काही मर्यादा असतात। पण जेव्हा या अशा प्रकारच्या संकल्पांना लोकाश्रय लाभतो तेव्हा हे जे संकल्प आहेत तेव्हा हे जे उपक्रम आहेत ते गल्ली गल्लीमध्ये सुरू होऊ शकतील आणि आपली जी मुलं आहेत या स्टडी सेंटरमध्ये शिकू शकतील। स्टडी सेंटरचं महत्त्व आपल्यासाठी जास्त आहे, कारण आपण बघतो की आपली घरं खूप लहान असतात, मग त्या लहानशा घरामध्ये मग टीव्हीचा आवाज असतो, मुलांचं बोलणं असतं, इतर काही कामं असतात आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होणं शक्यच नाही अभ्यासावरती। मग अशा वेळी मुलांना अभ्यास करण्याकरता एक वेगळी खोली असावी, अभ्यास जिथे शांततापूर्ण वातावरणामध्ये अभ्यास करू शकतो। शिवाय इतरही मुलं त्या ठिकाणी असतात जी त्या प्रामाणिकपणे तिथे अभ्यास करायला आलेली असतात। मग एकमेकांच्या सहवासाने एकमेकांच्या प्रेरणेने आपण आणखी अधिक चांगला अभ्यास करू शकतो।
त्यासाठी अशा सेंटरची जास्त आवश्यकता आहे आणि असे सेंटर्स आपल्या वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी उभी राहिली पाहिजे. ही काळाची गरज आहे, कारण शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे तर आपण आपल्या जन्मापासून ऐकत असतो. त्यातलं शिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या शिकण्याकरता तसं अनुकूल वातावरण असणं अतिशय आवश्यकता आहे. तर अनुकूल वातावरण निर्माण करणाऱ्या ह्या जागा आहेत, त्या जागा ठिकठिकाणी उभ्या राहिल्यानंतर बाबासाहेबांची इच्छा होती की त्या मोक्याच्या आणि माराच्या जागा आपण पटकावल्या पाहिजेत. त्या पटकावण्याकरता आपली मुलं सज्ज होतील, तयार होतील. त्यासाठी पुन्हा एकदा भारतीय लोकसत्ता संघटना, त्याचबरोबर संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि संघर्ष महिला मंडळ या सगळ्यांचे मनापूर्वक आभार, अभिनंदन. अशीच कामं आपल्याकडून सुद्धा सातत्याने घडत राहो. नवीन आपल्या वेळेत घेत नाही, मला वेळ दिल्याबद्दल आणि सन्मानित केल्याबद्दल या दोन्ही संघटनांचे मनपूर्वक आभार. मनोबुद्धाय. जय अशोक, जय भीम. धन्यवाद प्रितेश सर. प्रमुख पाहुण्यांकडून सूचना आली आहे की त्यांना निघण्याचं आहे, पण तत्पूर्वी स्टडी सेंटर का उभं राहणं गरजेचं आहे. भारतीय लोकसत्ता संघटना विद्यार्थी दशेपासून भारतीय लोकसत्ता संघटना विद्यार्थ्यांसाठी काम करते. भारतीय लोकसत्ता संघटनेची भूमिका हे मांडण्यासाठी मी भारतीय लोकसत्ता संघटनेचे अध्यक्ष माननीय अमोलकुमार बोधिराज सर यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावरती आपले मत व्यक्त करावे. सर्व महामानवांना, महामातांना विनम्र अभिवादन. विचारपथावरती विराजमान माननीय डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर, माननीय अरविंद सोंडेकर सर, माननीय प्राध्यापक विजय मोती सर आणि माननीय मिलिंद पवार सर. खरं तर हे सर्व मान्यवर शिक्षण आणि चळवळ आणि प्रशासन याच्यामध्ये आपलं अधिराज्य गाजवलेली ही मंडळी आहे. आणि हे खरं असताना आजच्या आपल्या या ग्रंथालयाच्या स्टडी सेंटरला ओपनिंगला ते आपल्याला लाभले, त्याबद्दल आपण सर्वजण कृतज्ञ झालो आहोत. कारण त्यांचं उपस्थिती ही खरी अर्थाने आपल्या सर्वांना प्रोत्साहन आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. खरं तर सर, आम्ही हे 5वं सेंटर ओपन करतो. मी मानपूरला महात्मा फुले नगर झोपडपट्टीमध्ये मी लहानाचा मोठा झालो. मी जेव्हा शाळेत शिक्षण घेत असताना मला स्वतःला आम्ही एक वनीकरणामध्ये अभ्यास करायला जायचो किंवा 3 नंबर प्लॅटफॉर्म आहे जिथे आता रेल्वे बंद झाली, त्या 3 नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही अभ्यास करायचो. जे आणि किंवा कॉलेजला मी सिद्धार्थ माझी विद्यार्थी सर, तर सिद्धार्थला आम्ही असताना आम्ही सेंट्रल लायब्ररीला जायचो. आणि त्या विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्हाला पूरक वातावरण मिळालंच नाही किंवा विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला गाईड्स मिळू शकतो, मार्गदर्शन मिळालं नाही, तर तुमची वाताहत होते. तुम्ही खूप साऱ्या चुकीच्या मार्गाला जातात किंवा अभ्यास करायला मिळाला नाही म्हणून तिथेच अभ्यास थांबला जातो. तर बाबासाहेब आपल्याला नेहमीच सांगतो की शिक्षण आवश्यक आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्याच्या जागावर आपल्याला पोहोचायचं आहे. आपण पाहतो की आपली लोकशाही आहे. आपला स्टडी सेंटरचा जर सिम्बॉल आहे, ह्या स्टडी सेंटरच्या सिम्बॉलमध्ये आपले 4 पिलर्स आहेत. कारण आपली जी लोकशाही आहे, ह्या लोकशाहीचे 4 खांब आहेत. लोकशाहीचे 4 खांब महत्त्वाचे खांब आहेत ते म्हणजे न्यायपालिका, संसदीय प्रणाली, प्रशासन आणि 4था जो खांब आहे, जो संविधानाच्या बाहेरचा खांब आहे, तो म्हणजे मीडिया. या 4 खांबावरती तुमच्या सर्व समाजातील, सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थी संविधानाच्या विचाराने प्रेरित होऊन जोपर्यंत त्या 4 पिलरवरती पोहोचत नाहीत तोपर्यंत संविधानाची अंमलबजावणी शक्य नाही. आणि ती जर अंमलबजावणी करायचं असेल तर आपल्याला हे संविधानाच्या विचाराचं प्रेरित झालेलं सैन्य उभं राहावं लागेल. आणि ते सैन्य ह्या झोपडपट्टीतून वस्त्यातून उभं राहू शकतं. अजेंडा आहे की तुमच्या प्रत्येक वस्तीमध्ये बिअर बार असलं पाहिजे, देशी बाराचं दुकान असलं पाहिजे, पण आपला अजेंडा असायला पाहिजे की आपल्या प्रत्येक वस्तीमध्ये ग्रंथालय असलं पाहिजे, स्टडी सेंटर असलं पाहिजे. ते आपल्या मुलांना बिघडवायला बघतायत, पण आपण आपल्या मुलांना अधिकारी बनवायचंय. आपल्यासमोर आदर्श आहेत, कुलगुरू आहेत, प्लॅनिंग कमिशनचे नियोजनचे सदस्य आहेत, IRS आहेत. तर हे आदर्श आपल्या समोर ठेवून बाबासाहेब तर आपला आदर्श आहेतच. तर तो आदर्श ठेवून आपण प्रत्येक ठिकाणी ते छोटं असो मोठं असो कोणत्याही स्वरूपात असो ते ग्रंथालय बनलं पाहिजे. आणि ते जर ग्रंथालय बनलं तर नक्कीच आपण आपल्या मुलांना त्या चुकीच्या दिशेला न जाता आपण चांगल्या दिशेने आपण घेऊन जाऊ शकतो आणि बाबासाहेबांना सांगितलेल्या मार्गाकडे आपण नक्कीच पुढे मार्गक्रमण करू शकतो. ह्या उद्देशाने सर आपण 2020ला सुरुवात केली. सायन प्रतिष्ठानगर, सरदारनगर 4 जे तक्षशिला बुद्धविहार, तुम्ही त्या ठिकाणी बुद्धविहाराची बांधणी करून दिली. त्या ठिकाणी पहिलं आपलं स्टडी सेंटर उभं राहिलं. त्यानंतर आपण नाहूरला तेही मिठागराची झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीवर दुसरं स्टडी सेंटर. त्यानंतर आपण मानपूरला ते ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो त्या ठिकाणी पंचशील बुद्धविहारामध्ये आपण स्टडी सेंटर उभं केलं. त्यानंतर विक्रोळी आपण ते टेकडीवरती सागरनगर आहे, फार डोंगरावरती आहे, तिथे आपण 4थं सेंटर आणि हे आपलं 5वं असं एक 5 आपले लोकसत्ता स्टडी सेंटर आपण या 20 पासून हा 25 पर्यंत आपण उभी केले. आणि ह्या स्टडी सेंटरनुसार अनेक मुलं जे आपण हे स्टडी सेंटर सर्वांसाठी उपलब्ध करतो. तिथे कुठल्या जातीचा, धर्माचा, कशाचाही भेद नाही. कारण ज्यावेळेस तक्षशिला नालंदा होती त्यावेळेस तिथे कुठलाही भेद नव्हता.
सर लॉकडाऊनच्या काळामध्ये अनुप तिवारी नावाचा सायन्स स्टडी सेंटरमध्ये अभ्यास करत होता. त्याचे वडील टॅक्सी ड्रायव्हर आणि लॉकडाऊनमध्ये सगळी व्यवस्था बंद होती. आम्ही स्टडी सेंटर आमचं स्टडी सेंटर गुपचूप त्यांना आम्ही ओपन करून दिलं. बरं तुला अभ्यास करायचा तू करू शकतोस. आणि त्यांनी स्वतःची काळजी घेऊन त्यांनी लॉकडाऊनच्या काळात तिथे अभ्यास केला. तो आज MBBS करतोय मिरजला. त्याने ऑनलाईन सगळा फ्री वायफाय होता आपल्या, ऑनलाईन त्यांनी आज स्टडी केला. आणि त्याच्याबरोबर आपली मुलं स्टडी सेंटरमध्ये MTech झाले सर, BTech करतात, B.Pharma करतात. काही महानगरपालिकेच्या आता ज्या लिपिकच्या परीक्षा झाल्या तिथे पास झाले आणि काही MPSCला पास झाले. हा रिझल्ट आपला गेल्या 4-5 वर्षाचा आहे. हा जर कारवा आपण वाढवला तर नक्कीच आपली मुलं जो आपण ध्येय ठरवलंय की लोकशाहीच्या 4 पिलरवरती पोहोचायला पाहिजेत, त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण केलं, त्यांना चांगली दिशा दाखवली, ती नक्कीच 4ही पिलरवरती आपली ही सर्व मुलं, सर्वसामान्य वर्गातील मुलं संविधानाच्या विचारांना प्रेरित होऊन पोहोचतील. हा मात्र गेल्या 4-5 वर्षाच्या कामानंतर विश्वास आला सर. आणि ती पोहोचवण्याचा आपण सर्वांनी, तुम्ही आम्ही सर्वांनी ती प्रयत्न करूया. ते प्रयत्न केल्यानंतर जेव्हा तिथे पोहोचतील तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न, बाबासाहेबांचा भारत साकार होईल असं मला वाटतं. ह्या संकल्पाला आज संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, विकास प्रतिष्ठान यांच्याशी जेव्हा आम्ही संपर्क साधला, माननीय प्रशांत पवार हे आमचे मित्र आहेत चळवळीतले, ते आमच्या ह्या सगळ्या उपक्रमामध्ये याच्या आधी कायम सहभागी असायचे. ते म्हटले की मीही वडाळ्यामध्ये राहतो, माझ्या जवळच एखादं स्टडी सेंटर असायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांनी आम्हाला मिलिंद पवार साहेबांना मिळवलं. त्यावेळेस या ग्रंथालयाचं पुन्हा डागडुजीचं काम चालू होतं. आमची पहिली भेट झाली आणि मिलिंद पवारांनी पहिल्याच भेटीमध्ये सांगितलं की आमचाही उद्देश आहे की इथे ग्रंथालय व्हावं. आणि ते एकाच पहिल्या भेटीमध्ये ग्रंथालय निर्माण करायचं, स्टडी सेंटर निर्माण करायचं असं डिस्कस झालं. आणि आज आपण पाहतो आहोत की ह्या काही दिवसातच हे ग्रंथालय 14 एप्रिलच्या आधी आपण भेटलो होतो सर. आणि लगेच आपण 4 मेला आपण आज आहोत. काही 15-20 दिवसातच आपण हे ग्रंथालय इथे ओपन झालं. आणि यासाठी संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान, त्याचबरोबर आणि संघर्ष महिला मंडळ या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण तुम्ही जो मदतीचा, तुम्ही जो सहकार्याचा हात पुढे केलात. अनेक बुद्धविहार आहेत जी बुद्धविहाराला टाळं असतं, तिथे बुद्ध वंदना सुद्धा घ्यायला जात नाही, परंतु ते अशा सामाजिक उपक्रमाला जागा उपलब्ध करत नाहीत. हे मुंबईतलं वास्तव आहे. तर आम्ही अनेक लोकांना आणि संस्थांना भेटतोय की तुमचं बंद बुद्धविहार आहे, ते विद्यार्थ्यांनी ओपन करा, जेणेकरून तिथे विद्यार्थी घडतील. परंतु संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते त्या सर्वांनी हे स्टडी सेंटरसाठी जागा उपलब्ध करून दिली. आणि नक्कीच या स्टडी सेंटरमधून सुद्धा अनेक विद्यार्थी घडतील हा आशावाद आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि मुंगेकर सर, आपण सिद्धार्थचे माझे विद्यार्थी आहात, मी सिद्धार्थचा माझे विद्यार्थी आहे आणि मुंगे सर ही माझे विद्यार्थी आहेत. आपण विद्यार्थी म्हणून म्हणजे मला वाटतं जर सिद्धार्थ महाविद्यालय नसतं तर कदाचित मी सर तुमच्या समोर नसतो. आणि माझ्यावरती मी जेव्हा माझं प्राथमिक शिक्षण गावाला झालं आणि मानपूरला मी मातापुरी नगरला आलो आणि माझं पुढचं शिक्षण माझ्या वडिलांनी एकविरा शाळेमध्ये टाकलं. एकविरा शाळा ट्रॉम्बेला आहे, तुम्ही आजही जाऊन बघू शकता. तर तिथे टाकल्यानंतर पुढचं शिक्षण होऊ शकतं की नाही हा प्रश्नचिन्ह होता. परंतु सिद्धार्थला आल्यानंतर दिशा मिळाली आणि दिशा दिल्यानंतर माझं मास्टर MA पॉलिटिकल सायन्स झालं. मी आता LLB झालं आणि सर LLM करतो आहे मी सिद्धार्थमधून. ही पूर्ण दिशा बाबासाहेबांच्या सिद्धार्थ महाविद्यालयामुळे मिळाली. जर बाबासाहेबांनी ही महाविद्यालय उभी करून जर ही चळवळ घडवली असेल, ही सर्व पिढी घडवली असेल तर त्याची पुढची स्टेप आहे. त्या घडलेल्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये घडलेल्या लोकांना त्या महाराष्ट्राने मोकळ्या जागेपर्यंत पोहोचवणं, त्या प्रशासनाच्या 4 लोकशाहीच्या 4 खांबापर्यंत पोहोचवणं ही समाज म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्या इन्स्टिट्यूटचा मी एक विद्यार्थी, एक त्या संस्थेचा एक माझी विद्यार्थी म्हणून माझी जबाबदारी जाते. भले मी मोठं विद्यापीठ नाही करू शकत, आम्ही सर्व मिळून नाही करू शकतो, पण एक छोटंसं ग्रंथालय तयार करू शकतो ज्या ग्रंथालयातून अनेक विद्यार्थी घडतील आणि ते त्या 4 लोकशाहीच्या 4 खांबापर्यंत पोहोचतील. ह्या प्रेरणेने हा सर्व आपण प्रयत्न करतो आहोत. नक्कीच त्याला यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे सिद्धार्थ महाविद्यालय, वडाळ्याचं आंबेडकर कॉलेज, त्यानंतर असे विद्यापीठ ओपन केले म्हणून हा प्रवास आपण इथपर्यंत जगू शकलो. त्यांनी इतका फ्युचर प्लॅनिंग म्हणजे त्यांची परिस्थिती नव्हती, तो काळ नव्हता, जो वेळ नव्हता, तरीही त्यांनी त्यांच्या दिशेला जो मार्ग दिला. आणि आता आपल्याला इथे बसण्याची जी संधी मिळालेली आहे ती फक्त एकमेव माणसामुळे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. एक बार मी त्यांच्याबद्दल घोषणा देते, आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या माणसा आपण कितीही केलं तरी ऋण फेडू शकत नाही. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करते की आपणही जो बुद्धांनी मार्ग दिलेला आहे परोपकाराचा, तो मार्ग पुढे घेऊन तो मार्ग आचरणात आणून देण्याची भावना ठेवावी. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते
पुढच्या पिढीला पुढच्या समाजाला देणं फार गरजेचं आहे. मी जास्त वेळ न घेता विशेष सूचना आली आहे की माननीय मुंगेकर सर यांना भालचंद्र मुंगेकर सर यांना थोड्या कामासाठी निघायचं आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. आणि नक्कीच सरांना मी विनंती करते की इथे विद्यापीठ आम्ही भारतीय लोकसत्ता संघटनेमार्फत विद्यार्थीसाठी आम्ही खूप काही काम करतो. आपला अनुभव मोठा, आपला अभ्यास मोठा, आपण जे काही आतापर्यंतचा तुमचा अनुभव आहे हा आमच्या पुढे ठेवावा. ज्या अनुभवामुळे आम्ही ती चालना घेऊन तो पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू ही सदिच्छा व्यक्त करते. सर्वांना सप्रेम जय भीम. आपण सगळे मान्यवर महिला वर्ग या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचं मला फार समाधान वाटतं. पण बाबासाहेब नेहमी म्हणत असत की माझी चळवळ फक्त पुरुषांसाठी नाही, माझ्या चळवळीमध्ये जास्तीत जास्त महिला पाहिजे. 10,000-15,000 महिलांचं बाबासाहेबांनी मिटिंग घेतलेलं आहे. आणि 9 वारी साडी कशी नेसायची हे बाबासाहेबांनी परिषदेमध्ये साडी नेसून दाखवलं. कारण अगोदरच्या अस्पृश्य लोकांना साडी नेसायची बायकांना सवय नव्हती, कारण त्यांना साड्या मिळायच्याच नाही ना. मी या कार्यक्रमाचा आमच्या गावाला माझा पुतणे निलेशने जेव्हा निमंत्रण दिलं तेव्हा मी थोडासा अडचणीमध्ये होतो. कारण आज रविवारी एकेका दिवशी 2-2-3 मीटिंग असतात. पण मी आजचे सगळे कार्यक्रम हे तुमच्या कार्यक्रमासाठी रद्द केले आणि या कार्यक्रमासाठी मी आलो. आता मला माहिती होतं की आमच्या मिटिंगा ज्या असतात त्या 10,000, 15,000, 20,000, 25,000 लोकांच्या असतात. मला माहिती होतं की इथे 50-100 लोक असतील. पण मी तुम्हाला एक सांगतो की जेव्हा मी झोपडपट्टीमध्ये जातो तेव्हा मला माझ्या लोकांच्यामध्ये गेलं असं मला वाटायला लागतं. कारण मी मॅट्रिकपर्यंतचा अभ्यास मोदीच्या झोपडपट्टीमध्ये केला. झोपडपट्टीमध्ये आता खूप सुखसोयी आहेत, पण तेव्हा तशा सुखसोयी सुद्धा नव्हत्या. माझ्या चुलत्याने मला शिकवलं मॅट्रिकपर्यंत आणि माझ्या चुलतीने क्रिकेटमध्ये कामाला होते. आणि याच झोपडपट्टीमध्ये आनंदनगर नावाचं त्याचं नाव आहे. याच झोपडपट्टीमध्ये मी यशोधरा सहकारी पतपेढी स्थापन केलेली होती. त्याचं ऑफिस पलीकडे घेतलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही या ठिकाणी अत्यंत जागेची कमतरता असताना वाचनालय सुरू केलं याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं जाहीरपणे अभिनंदन करतो. कारण झोपडपट्टी म्हटली की लोकांना नेहमी असं वाटतं की झोपडपट्टी म्हणजे अडाणी लोक, अशिक्षित लोक, दारू पिणारे, भांडण करणारे, पगाराच्या दिवशी मारामारी करणारे, 2-2, 3-3, 4-4 संघटना चालवणारे. झोपडपट्टीच्या विषयी फार लोकांचे गैरसमज आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की अनेक मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या पेक्षा सुद्धा झोपडपट्टीतले लोक पाणी असो किंवा नदी अधिक स्वच्छ, अधिक परिणामकारक, अधिक चांगले आणि अधिक विचाराने अधिक चांगले असतात. तुम्ही या ठिकाणी एक लायब्ररी काढली, ही कल्पनाच मुलामध्ये बाबासाहेबांच्या मार्गाने जाणार आहे. बाबासाहेबांनी तुम्ही राजगड पाहिलं असेल, दादरला राजगड बाबासाहेबांनी फक्त पुस्तकं ठेवण्यासाठी बांधलं आहे, राहण्यासाठी नाही बांधलं, पुस्तकं ठेवण्यासाठी. आणि बाबासाहेबांच्या ग्रंथालयामध्ये किती पुस्तकं असतील तुम्हाला कल्पना आहे? 50,000 पुस्तकं बाबासाहेबांच्या राजगडात ठेवतात. 50,000. बाबासाहेबांच्या इतका वाचन केलेला माणूस भारतात दुसरा झाला नाही. दिवसातून 18 तास बाबासाहेब अभ्यास करत होते. आणि तुम्ही बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून हे ग्रंथालय जे स्थापन केलं ते मगाशी बघून मिळालो. इतकं सुरेख आहे, इतकी चांगली पुस्तकं आहेत आणि या ग्रंथालयाचा उपयोग विद्यार्थी करून घेतील याची मला खात्री आहे.
पहिली गोष्ट आहे, तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित, ही संख्या कमी नाही आहे. मला वाटतं 10-15 लोक असतील, पण तुम्ही इतके लोक हजर आहात या कार्यक्रमाला, याबद्दल प्रत्येकाला मी धन्यवाद देतो आणि प्रत्येकाचं मी अभिनंदन करतो. कारण या मोठमोठ्या शिकलेल्या वस्त्या ज्या असतात त्याच्यावरती लोक जास्त जात नाही कार्यक्रमाला. कारण सगळेच लोक स्वतःला फार शाण्याचं नसतात. शाणा कोणीच नसतो, पण जे शाणे नसतात ते लोक स्वतःला जास्त शाण्याचं नसतात आणि जे शाणे असतात ते शांत असतात. तेव्हा तुम्ही जी लायब्ररी काढली ती लायब्ररी बघून आलो आणि ती लायब्ररीचं उद्घाटन बीड माझ्या हस्ते आपण केलं. याबद्दल मला तुम्हाला सांगतो, मी संबंध जग फिरून आलो. म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स 20 देशांच्या मध्ये मी जाऊन आलो. ज्या एकेका हॉटेलच्या रूमचं भाडं 40-40 हजार रुपये असतं दिवसाचे, त्या हॉटेलमध्ये देखील जाऊन मी आलो. पण मला आनंदवाडीमध्ये आल्यानंतर आपल्या घरी यायल्यासारखं वाटतं, हे मला तुम्हाला सांगायचं. पण आम्ही जेव्हा झोपडपट्टीमध्ये राहायला शिवलेला होतो तेव्हा असेच लोक सगळे साधे, पगार कमी असलेले, महिन्याच्या शेवटच्या दिवसाला 25 तारखेनंतर खायचं काय, प्यायचं काय, मग उसने घ्यायचे पैसे 10 रुपये, 15 रुपये. मग बायकांनी फंड काढलेला असायचा, त्या फंडामध्ये मग 1000 रुपये भरायचे. मग दसऱ्याला दिवाळीला तो फंड फोडायचा. तुम्ही जे आता राहतात ना, तर सगळं मला माहिती आहे. हे सगळं मी जवळनं बघितलेलं आहे आणि तसं मी जगलेलं सुद्धा आहे. तर मी नुसतं आकाशातून खाली नाही पडलो, पण मगाशी जे त्यांना सांगितलं शिक्षणाच्या संबंधातल्या त्या सगळ्या योजना मी प्लॅनिंग कमिशनमध्ये तयार केलेल्या आहेत. मी लवकर बोललो कारण दुसरं एक काम आहे, सगळ्या मीटिंग रद्द केल्या, तर दुसरं एक काम आहे, त्या कामासाठी मी जायचं आहे. ही लायब्ररी चांगली चालवण्यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी मदत मी द्यायला तयार आहे. हे मी तुम्हाला तुम्हाला पुस्तकं लागतील. आत्ताच मी या ठिकाणी 10 पुस्तकं आणलेली आहेत. पुस्तक सुरुवात करायची, आपण काहीतरी भेट द्यायला ती तुमचं मी अध्यक्ष यांच्याकडे देऊन टाकतो. सांगायचा मुद्दा असा याच्यामध्ये आहे, ही पुस्तकाच्या मध्ये कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, कविता आहे. वाचनाने माणूस फ्रेश होतो एकदम. मी सकाळी काही लोक जसे चहा प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं लोकांना, ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक बाबासाहेबांनी आपली पुस्तकही रमाबाईंना अर्पण केलेली आहे. बाबासाहेब असं म्हणाले की जर रमाबाई नसत्या तर मी झालो नसतो. कसं बघाशी तुम्ही जे लायब्ररी काढले ते लायब्ररी काढण्याचं प्रमुख आहे. ते असं म्हणाले की बाबासाहेब नसते तर आम्ही झालो नसतो. मी 1960 साली तर तुमच्यापैकी जन्माला पण नसले कोण, तुम्ही असाल जन्माला मला वाटतं, पण बाकीचे बरेचसे लोक जन्माला पण नसले कोण. 60 साली तुम्ही जन्माला असाल. 60 साली मी मुंबईला आलो आणि वडाळ्याच्या रेनॉल्ड्स कॉलनीमध्ये मी राहायचो आणि माझी शाळा परेलला होती. त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि आम्ही जवळजवळ 6-7 घरं बदलली. काही ठिकाणी मी भाड्याने राहिलो, पण स्वतंत्रपणे कोणाच्याकडे पोट भाडे करून मी राहिलो नाही. त्याच्यानंतर मी वडाळला परत राहायला आलो. त्यानंतर मी वेकुर्ल्याला गेलो. त्यानंतर मी सांताक्रूजला गेलो. त्यानंतर मी मरीन लाईन्सला गेलो. त्यानंतर मी दिल्लीमध्ये 15 वर्ष राहिलो आणि 60 वर्षापूर्वी ज्या वडाळ्यामध्ये मी राहायला सुरुवात झाली त्याच वडाळ्यामध्ये शेवटी मी घर घेऊन त्या वडाळ्यामध्ये परत मी आलो. हे मी माझ्या भाग्याचं म्हणतो. आणि त्यामुळे वडाळा हे माझ्या रक्तामध्ये आहे. वडाळा म्हटलं की मला असं वाटतं की मला ते अगोदर मला ग्रँड रोड, चेर्नी रोड, मरीन लाईन्स ही स्टेशनचे नाव देखील माहीत नव्हती. तर आमचे सगळे नातेवाईक DPTमध्ये वडाळा, शिवडी, रे रोड, कॉटन ग्रीन
या सगळ्या स्टेशनवर राहणारे होते. माझे तिकडचे मित्र जे होते त्यांना त्याची नावं देखील माहिती नाही. ही गाडी जी आता तुमच्या हार्बरपर्यंत जी आता आहे ते हार्बरपर्यंत ब्रिटिशांनी पहिल्यांदा सुरू केली. आणि सगळ्यात गरीब लोक जे आहेत हे सगळ्यात गरीब लोक हे गोवंडी, मानपूर, वराळा, शिवडी, आता मला वाटतं तुमच्या हे जे झोपडपट्टी जे आहे ह्याच्यात सगळ्या सुखसोयी आहे. तर तुम्ही जर शिवडीला बिर्डी चाळी बघितल्या तर तुम्हाला असं वाटेल की झोपडीमध्ये राहिलेलं बरं. तर या नावापुरत्या फक्त झोपड्या आहेत. आता याचं सरकार काहीतरी मला वाटतं काहीतरी चांगलं करेल आणि सरकार आणि एक मताने सगळं काय करायचं असेल ते करायचं. बाबासाहेबांची आपल्याला एक शिकवण अशी होती की शिका, संघटित व्हा आणि संघटित करा. आता एक तुम्ही लायब्ररी काढलेली आहे. या लायब्ररीमध्ये नवीन नवीन चांगली पुस्तकं घेणं, ज्या कॉलेजमध्ये असतील पुस्तकं वाचलेली असतील, ज्या विद्यार्थ्यांनी वाचून झालेले आहेत, जे पास झालेले आहेत त्यांची पुस्तकं जमा करणं आणि प्रत्येक दिवशी किती विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा लोक महिला वरतं 4-5 वर्तमानपत्र सुरू करा. साधी आहेत ती, म्हणजे त्यांनी नाव मी सांगत नाही. त्या लोकांना आपल्या लोकांना हे सगळं माहिती कळली पाहिजे. दैनिक सम्राट नावाचा पेपर आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बातम्या ह्या आंबेडकरी समाजाच्या येतात. कुठं ते अत्याचार झाले. एक लक्षात घ्या, अजूनसुद्धा 75 वर्षे जरी झाली तरीसुद्धा अजून या देशातून जातीव्यवस्था गेलेली नाही, अस्पृश्यता गेलेली नाही. अजूनसुद्धा लोकांच्या मनातून मी ब्राह्मण, मी वैश्य, मी मराठा, मी तेली, मी धनगर, मी अशी लोकांच्या मनामध्ये अजूनही ती भूमिका आहे. आणि बाबासाहेब म्हणत असतात जोपर्यंत ही भूमिका तुम्ही मनातून टाकून देत नाही तोपर्यंत तुमचं राष्ट्र, तुमचा देश, भारत हा एक होणार नाही. आता मी तुम्हाला असं विचारतो की समजा खालच्या जातीचे लोक आहेत, पण हॉस्पिटलमध्ये जेव्हा वरच्या जातीच्या लोकांना ऑपरेशनच्या वेळी जेव्हा रक्त लागतं तेवढ्याच म्हणतात का की आमच्या जातीतल्या माणसाचं रक्त द्या म्हणून. एखादा ब्राह्मणाचं म्हणतो का तेव्हा बाबा मला पण ब्राह्मणाचं रक्तच पाहिजे. तो सांगतो कुणाचं मध्ये रक्त चालेल, म्हणजे रक्तामध्ये जात चालत नाही. तर सगळ्या माणसांचं रक्त हे लाल रंगाचं आहे, फक्त ते रक्त त्या ग्रुपचं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आयुष्यभर जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष केला. माडचा संघर्ष बाबासाहेबांनी जो केला तो माडला काय जो गेला असा, त्या माडच्या तळ्यावर आम्ही प्रत्येक वर्षी जातो. त्या तळ्यामध्ये चिखल होता. तर बाबासाहेब म्हणाले मला चिखलातलं पाणी पिण्यासाठी मी संघर्ष नाही केला. मला इथे म्हणजे तेव्हा कसं असायचं, महाराजांचा पुत्र असेल, तुम्हाला महाराजात माहिती आहे ना महाराष्ट्रामध्ये महाराजचा पुत्राच म्हणजे असेल, कुत्रा पाणी पिऊ शकतो विहिरीचं, पण माणूस पाणी पिऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी संघर्ष केला. बाबासाहेबांनी सबंध आयुष्यभर शिक्षणासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली. मगाशी त्यांनी सांगितलं की जर बाबासाहेब जर झाले नसते आणि त्यांनी एवढा जर प्रयत्न केला नसता तर आज आम्ही तुम्ही जे म्हणता की अर्थतज्ञ आहेत, प्लॅनिंग कमिशनमध्ये होते, कुलगुरू होते, त्यातलं आम्ही काही झालो नसतो. आम्ही खेड्यापाड्यामध्ये कुठंतरी एक साधी मास्टरकी केली असते 7वीपर्यंत 8वीपर्यंत शिकवली. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची सोसायटी स्थापन केली. त्या सोसायटीने सिद्धार्थ कॉलेज काढलं. त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये साहेब शिकले, हे शिकले, मोहिते शिकले आणि त्याच कॉलेजमध्ये आता ते पाली शिकवतात. त्यावेळी एक तुम्हाला माझी विनंती आहे की मुलांना जितकं शिकता येईल तितकं शिकवा. उपाशी राहा, कर्ज काढा, कमी खा, चांगलं जास्त खाऊ नका, पण मुलांना जास्तीत जास्त शिकवा. आणि मुलांच्यामध्ये मुलींना आणखी अधिक चांगलं शिकवा. कारण जोपर्यंत मुली आपल्या पायावर उभ्या राहत नाही तोपर्यंत मुलीला घरामध्ये किंमत नसते. जेव्हा ती 4 पैसे कमवून आणते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते. आता बघा, आता अलीकडे घटस्फोट जास्त होता. पूर्वी नवरा बायकोचा फार पटत होतं.
पूर्वीला काय नवरा बायकोचं फार मोठं पटत नव्हतं, आई आई म्हणून वगैरे असं करून. पण पूर्वी बायकांच्या मध्ये, महिलांच्या मध्ये शिकण्याचं प्रमाण कमी होतं, नोकरीला नव्हत्या, घरातून नवऱ्याने बाहेर काढल्यानंतर जाणार कुठे. आता असं राहिलेलं नाही. आता बायका शिकलेल्या आहेत, नोकरा धंदा करतात. साडी घेऊ की नको, पहिल्यांदा पाया पडायच्या नवऱ्याच्या, मला तसे करून दिवाळीला एक साडी घ्या. आता शिकलेल्या बायका नवऱ्याला न विचारतात दिवाळीला 2 साड्या आपल्या मताने घेऊन येतात. नवरा त्यांचा काही करू शकत नाही, त्यांनी 3 घेतल्या पाहिजे असा माझा आग्रह आहे. आणि बाबासाहेबांना दुसरी एक गोष्ट सांगितली की तुमच्या घरातील स्त्रियांना सन्मानाने वागवायला पाहिजे. कारण स्त्रियांचा सन्मान, मग तुमची मावशी असेल, आजी असेल, काकी असेल, बायको असेल, बायको तर ही तिला अर्धांगी म्हटलं जातं. सगळे पुरुष जे काम करतात ना, आता इथे बसले सगळे लोक आहे, बसलेले आहोत 6 जण, पण 6च्या 6 जणांच्या बायका घरातलं काम करतात. म्हणून आम्ही इकडे भाषण करू शकतो. मुलींच्या मध्ये आणि मुलांमध्ये फरक करू नका. घरामध्ये मुलींची कामं मुलींसाठी आणि मुलांची कामं मुलांसाठी असतात, हे लक्षात घ्या. ही कामाची पद्धत, मुलींचं वेगळं काम आणि मुलींचं वेगळं काम, हे बंद करून टाका. तेव्हा कुठलंही काम हे पुरुषाने, हे माझं काम नाही, हे बायकांचं काम आहे, अशी कामाची विभागणा करता कामा नये. आणि कोणत्याही प्रकारे स्त्रीचा हा अपमान करता कामा नये. बाबासाहेब मगाशी मी वाचत होतो, स्त्रियांचं समाजामध्ये स्थान काय आहे त्याच्यावर समाजाची उंच अवलंबून असते. आणि कधी जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी इकडे येत जाईन मला. परंतु मी घरी सांगितलं की आज सगळे कार्यक्रम जरी चुकले तर या कार्यक्रमाला मी जाणार. एक शेवटचा मुद्दा मी सांगतो, तुम्ही त्या ग्रंथालयामध्ये जी नावं दिलेली आहे, ही नावं कोणाला सुचले तिचं अभिनंदन करतो मी. त्या ग्रंथालयाची नावं जी आहे, म्हणजे फातिमा बीबी, जी फातिमा शेख, जी फुलेंची सावित्रीबाईंची सहकारी होती. काय सावित्रीबाईने काम केलेलं आहे. सावित्रीबाई नसतात तर एकही स्त्री शिकलेली असते. ही जी आता प्रस्ताव जेवढं चांगलं करते, तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी टाळ्या मारा, एवढं चांगलं प्रस्ताव करते. एकही स्त्री शिकली नसते सावित्रीबाई नसतात, पण एकही ब्राह्मण स्त्री सावित्रीबाईंचं नाव घेत नाही, फुल्यांचं नाव घेत नाही. तेव्हा प्रबोधनकर ठाकरे यांचं नाव दिलं, अशोक सम्राट, अशोक व्याख्यानमाला त्यांचं तुम्ही नाव दिलं. म्हणजे तुम्ही नावं पण दिलेले आहेत तितकी सावित्रीबाई फुले एवढी विचारपूर्वक दिलेले आहेत. म्हणजे मी तर आज लोकांना सांगेन की हिंदू कॉलनीमध्ये लोक जे राहतात किंवा पारनेरला जे लोक राहतात, त्या लोकांनी आनंदनगरच्या झोपडपट्टीच्या लोकांपासून शिकलं पाहिजे असं मी जाऊन त्यांना सांगणार आहे. इतकी दूरदृष्टीने मी दाखवलेलं आहे. आणि मला तर अभिमान वाटतो, मला गरीब लोकांच्या मध्ये गेलं की मला वाटतं आपल्या लोकांमध्ये आम्ही आलेलो आहोत. याबद्दल मला बोलवल्याबद्दल आणि माझ्या हस्ते लायब्ररीचं उद्घाटन केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि लायब्ररी अशीच चालेल, पुस्तकांची आपण व्यवस्था करूया, कुठली पुस्तकं आपल्याला घेता येतील त्याचा. पण प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 लोकांनी लायब्ररीत जायलाच पाहिजे हा नियम करा. आणि जर त्याच्यामध्ये जर लोक गेले नसतील तर त्या लोकांना थोडी शिक्षा करा. कारण पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्ही माणूस पुढे जाऊ शकत नाही. आणि पुस्तकं वाचण्यासाठी तुम्ही MA, PhD, LLB, डॉक्टर असं काही आपल्याला आवश्यकता नाही. आता जे काही मिळेल ते वाचा, त्याने तुम्हाला एक फ्रेशनेस येतो. पुन्हा एकदा इथे बसलेल्या सगळ्या मंडळींना मी, मोठ्या मंडळींना जय भीम करतो. किंवा सगळ्या महिलांना मी धन्यवाद देतो, एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. आणि एकूणच सगळ्या लोकांना अत्यंत नम्रतापूर्वक जय भीम करून, खरं माझी जायची इच्छा नव्हती, परंतु अर्जंटच काम मला आहे, घरी आणल्यावर मला जावं लागतं. मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो आणि सर्व लोकांना पुन्हा एकदा जय भीम करून माझं भाषण संपवतो. जय भीम.
धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आपण दिलेलं मार्गदर्शन आम्ही नक्कीच आचरणात आणू. आणि खरंच शिक्षणाची गरज आणि अभ्यासिका ही किती महत्त्वाची आहे याची तुम्ही प्रचिती दिली. सरांना धन्यवाद सर. आपण इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थित दिले आणि मुलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल मी खूप खूप तसं आपले आभारी आहे. धन्यवाद सर. आणि सरांनी एक गोष्ट सांगितली की महिला की खरंच महिला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून जेव्हा हिंदू कोडवर आलं तेव्हाच आपल्याला मिळालेलं जीवदान आहे. आणि त्यासाठी महिलांनी प्रत्येक महिलांनी ते काय फक्त एका पर्टिक्युलर कास्टसाठी नव्हे तर प्रत्येक महिलांनी तिचे उपकार हे जाणले पाहिजेत. आज जर मनुस्मृती असती तर आज आपण कुठे असतो ना ह्याचा आपण विचारही करू शकत नाही. इतकी आपली वाईट अवस्था असते. पण त्या बाबासाहेबांनी आपल्याला 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती जाळून जो नवीन जन्म दिलेला आहे त्याबद्दल मी स्वतः ऋणी राहीन. आणि त्या बाबासाहेबांनी केलेल्या कार्यासह मी पूर्ण पद्धतीने मी माझं काम करत राहीन की मी आणि मी म्हणजे मनापासून सांगते की मी माझं काम त्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम करेन. धन्यवाद सर. लक्षात नसेल आलं सगळे. पहिला स्टडी सेंटर जो ओपनिंग केलेली होती त्यावेळेसही माननीय भालचंद्र पुणेकर सर यांच्या निधीतून आपल्याला खूप मोठा हातभार लागला होता. त्याचबरोबर मी इथे छोटासा एक सत्कार राहिला आहे. माननीय प्रमोद पवार सर यांनी इथे उपस्थित असलेल्या वडाळा स्टडी सेंटर सर्वांनी लक्ष द्या की महिलांसोबत एक फोटो होत आहे सरांचा. धन्यवाद सर. आपल्याला जे स्टडी सेंटर चालू स्टडी सेंटरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ दान केले आहेत. त्यांचा मी सन्मान करण्याची इच्छुक आहे. माननीय प्रमोद पवार सर, मी भारतीय लोकसंख्या संघटनेचे पदाधिकारी माननीय मनीष जाधव सर यांना विनंती करते की संविधानाची प्रास्ताविका देऊन त्यांना सन्मानित करावे. माननीय प्रमोद पवार सर. माननीय प्रमोद पवार सर. सर्वांनी बसून घ्यावा, कार्यक्रम चालूच आहे. अनेक लोक सर पुढे उपस्थित असतील तर त्यांनी विचारमंचावर यावं. ग्रंथालयात पुस्तकं देऊन जे हातभार लावला आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करते. मनीष जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविका देऊन त्यांना सन्मानित करावं. प्रमोद पवार आहेत का? प्रशांत पवार यांचे बंधू इथे उपस्थित असतील तर त्यांनी विचारमंचावर यावं. प्रमोद पवार यांचे बंधू. मी कमलेश मोहिते सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविका देऊन ॲडव्होकेट कदम सरांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकेची प्रत देऊन त्यांना सन्मानित करावे. धन्यवाद.